नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. गुरुपौर्णिमा साजरी करणारे तागुंदे महाराज आणि त्यांचे पाय धुवून पाणी पिणारी महिला किंवा पाणी पिणाऱ्या महिला बहुतांशी कर्मकांडाला जबाबदार त्या स्वतः महिला आहेत. आत्ता काही दिवसापूर्वी घडलेली घटना खरात बाबा. त्या खरात बाबांचे पाय तर आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष धुवत होत्या. म्हणजे विचार करा, की याला जबाबदार बहुतांशी स्त्री आहे. ती महिला आहे. लक्षात ठेवा हो महिलांनो. मला एक गोष्ट सांगा तुम्ही, जर राजमाता जिजाऊ कर्मकांडामध्ये अडकल्या असत्या, तर हे इतकं सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं असतं का? सावित्रीबाई फुले जर कर्मकांडामध्ये अडकल्या असत्या, तर आज मी इथं हे बोलू शकले असते का? भारत देशाच्या पंतप्रधान महिला झाल्या असत्या का? भारत देशाच्या राष्ट्रपती महिला झाल्या असत्या का? आज आपण शिक्षिका झालो असतो का? आज आपण डॉक्टर झालो असतो का? आज आपण इंजिनिअर झालो असतो का? आज आपण सॉफ्टवेअर इंजिनिअर झालो असतो का? आपण साता समुद्र पलीकडे शिकायला गेलो असतो का? नसतो गेलो. पण ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्या अंगावरती चिखल घेऊन आपल्याला जे आम्हाला सुशिक्षित केलं, तरीही आमच्यासारख्या महिला कर्मकांडामध्ये अडकतात. हे गुरु-बिरू काही नसतात. हे काही गुरु आपले खरे गुरु कोण आहेत? ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आपले आई-वडील. सर्वात पहिले आपल्याला बोलायला शिकवतात आपले आई-वडील. आपल्याला चालायला शिकवतात आपले आई-वडील. अन्नप्राशन करायला शिकवतात आपले आई-वडील. पाणी प्यायला शिकवतात आपले आई-वडील. मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा, एवढे मोठे गुरु आपल्या घरामध्ये असताना वृद्धाश्रमांच्या संख्या का बरं वाढत चालल्यात? कारण आपल्या महिला कर्मकांडामध्ये अडकलेत. बहुतांशी पुरुष सुद्धा कर्मकांडामध्ये अडकलेत. पुरुषही बंधुबाबांकडे जातात. हां, आणि ह्या महिला सुद्धा बंधुबाबांकडे जातात. एवढं मोठं उदाहरण खरात बाबासारखं झालं, तरीही आपल्या महिला सुधारलेल्या नाहीयेत. आज भारत स्वतंत्र होऊन 80वा वर्ष चालू झालेलं आहे. पण महिला कर्मकांडामध्ये अडकल्यात. कसं म्हणणार मी भारत स्वतंत्र झाला? नाही म्हणू शकत की भारत स्वतंत्र झाला. आज महिलांवरती अन्याय होतात. हुंडाबळीला महिला पडतात. मग कोणामुळे पडतात? कारण महिला सुशिक्षित असूनही कर्मकांडामध्ये अडकलेल्या जातात. ज्या दिवशी महिला कर्मकांडातून बाहेर पडतील ना, त्या दिवशी भारत स्वतंत्र झाला म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थानं स्त्री सुशिक्षित झाली म्हणावी लागेल. आजही माझ्या महिला या बंधुबाबासारख्या विखेत अडकल्यात. अहो आत्ताच लांडे म्हणून एक कोणी महाराज आहे, की त्यांनी अल्पवयीन मावळातली अल्पवयीन मुलगी त्याच्या घरामध्ये सापडली. देवऋषी म्हणून त्यांनी तिच्यावरती अन्याय केला. म्हणजे अब्यूज सारखी प्रकरणं का घडतायत? कशासाठी घडतायत? हे कुठेतरी याला महिला सुद्धा जबाबदार आहेत. माझ्या आया-बायांनो, आज भारत स्वतंत्र झालाय. 80 वर्ष झाले आपण म्हणतो. मला एवढंच सांगायचंय,